खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्वीकडेच आहेत ना हो. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत, 55 लोक मेलीत. बोला. हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो पॉइंटेड, आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे. ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो. अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव, ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न दोनच आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. दोन गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी. पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी सीसीएफने आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा. एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला, सगळ्यात गंभीर बाब आहे. रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा. त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, उत्तर उद्या. माननीय सदस्य शरद सोनवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर उद्या. अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे. आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी जुन्नरचं जे बिपट रेस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे, आणि दुसरं रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब, जरा एक मिनिट, जरा नाना पाटोले साहेबांनी बसून बोलू नका. विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही सांबर, ससे, वानर, लांडगे राहिले नाहीत. नानासाहेब, आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता, त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बकऱ्या आपण ज्या, तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता, कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे, आणि ते सोडल्या जातील. आणि भविष्यकालामध्ये एकही ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातात. चला, शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार.